या तुम्ही या पहिला स्थानिक अरुण. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभागाध्यक्ष, स्थानिक विधानसभा चांदिवली विधानसभा. सोबत सर्व पदाधिकारी, स्थानिक शाखाध्यक्ष राकेश राठे, संजय मुडे, रवी मालुसरे, शुभम कदम, शुभम रावराणे, अरुण बुरान, प्रशांत मोहिते, सचिव. आता काही दिवसा अगोदर संघर्ष नगर 25 नंबर आणि 18 नंबरच्या समोर या फुटपाथवर 156 वॉर्ड मधला रॅबिट घेऊन इथं साठा करत होते आणि इकडनं मग दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते. त्यांचा जे विषय असेल आम्हाला माहित नाही, परंतु त्यानंतर काय दुष्परिणाम झाला हे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. आता हे बघा, इथं कचरापेटी झाली. आता इथे कचरापेटीची सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता याच्यात मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. या कचरापेटी जिथं आहे तिथं बॅनर लागलेला आहे संविधान चौक म्हणून. आता तुम्ही विचार करा, इथं संविधान चौक बॅनर लागलाय आणि त्यालाच लागून एक कचरापेटीची नवीन सुरुवात होत आहे. माझी स्थानिकांना ही विनंती आहे की नवीन कचरापेटीची सुरुवात करू नका, नाहीतर तुम्हा लोकांनाच त्रास होणार आहे. 18 नंबर आणि 25 नंबर जी बिल्डिंग आहे त्या लोकांना खूप त्रास होणार आहे. आता आपल्याला माहित पडत नाही. आता बघा, हे कचरापेटीचा स्पॉट नसल्यामुळे हे कचरा गाडीवाले पण उचलत नाही, अधिकारी लोक पण उचलत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की इथं कचराघर व्हायला देऊ नका. आणि अधिकाऱ्यांना, इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहेत, मी त्यांनाही विनंती करतोय, कृपया इथं लक्ष द्यावं, नाहीतर इथे कचरापेटी चालू होणार नवीन आणि याचा त्रास स्थानिकांना होणार आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग. चांदिवली विधानसभेमध्ये मला असं वाटतंय की आपण त्याची, आपल्या चांदिवली विधानसभेची ओळखच कचराघर म्हणून होणार आहे थोड्या दिवसात. टप्प्याटप्प्यावर कचरापेटी आहेत, कचराघर आहेत. 15 लाख 20 लाख कचराघर बनवायचे आणि शेवटी काय, रस्त्यावर कचरा. बरोबर आहे ना? हे बघा, हा संविधान चौक आहे. याच्यावरती आपले सर्व महानुभावांचे फोटो आहेत. गौतम बुद्ध आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याला लागून आपण बघू शकता या पद्धतीने सगळे कचरा टाकताय. काय उपयोग आहे? एकतर या चौकला चांगलं बनवा. सत्ताधारी लोकांनी हे सगळे बघायला पाहिजे की कुठं नवीन कचरापेटी चालू होते, कुठं नाही होत. माझी विनंती आहे बीएमसी अधिकाऱ्यांनाही की इथं काहीतरी याची सुविधा करा. इथं पार्किंग असल्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम आहे. इकडं पार्किंग हटवा पहिला तर. हे जे एवढ्या स्पॉट मध्ये जे पार्किंग आहे ना, आता मोठ्या मोठ्या लय कुंड्या आलेत महानगरपालिकेमध्ये. आमचे भांडूपचे नगरसेवक राजभोज हे नगरसेवक आहेत, त्यांची मिसेस, त्यांनी एवढ्या कुंड्या आणलेत आणि रस्त्यावर लावलेत की जेणेकरून पार्किंग पण होत नाही, लोक कचरा पण टाकत नाही आणि रस्ताही खूप चांगला दिसतोय. जर त्यांना अशा कुंडे भेटू शकतात, आपल्याला भेटू शकतात. तर माझी विनंती आहे की कृपया इथं नवीन कचरापेटी चालू करू नका, एवढंच सांगतो. आणि अधिकाऱ्यांनाही सांगतोय की लवकरात लवकर हा कचरा उचलून घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.